सध्याचे जे नगरसेवक आहेत मतीन यांनी जे अवैध बांधकाम करून बिल्डिंग उभा केलेल्या आहेत त्याबद्दल महानगरपालिकेने त्यांना 260 कलमाखाली महानगरपालिका कायद्याच्या 260 कलमाखाली नोटीस दिली होती आणि त्या नोटीसला त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. सध्या कोर्ट वर्किंग नाहीये, सुट्टीचं न्यायालय कार्यरत आहे. त्या नोटीसला आव्हान देताना त्यांनी फक्त मालकी हक्काची कागदपत्र जोडली. त्याच्यामध्ये कुठेही बिल्डिंग परमिशन जी लागते त्या कायद्याचे कलम 253 254 नुसार कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी कुठल्याही प्रकारची बिल्डिंग परमिशन त्यांनी जोडली नाही. वास्तविक त्यांच्याकडे बिल्डिंग परवानगीच नाहीये. तर न्यायालयासमोर जेव्हा हे प्रकरण आज आलं त्यांच्या माननीय विधिज्ञांनी भरपूर प्रेस केलं की आम्हाला स्टे किंवा स्टेटस को द्या. आम्हाला खूप कमी वेळ दिलेला आहे, 3च दिवसाचा कालावधी दिलेला आहे. आमच्याकडे कागद नाहीयेत, आम्ही मालकी कागदपत्रे वगैरे दाखल करू. आणि त्याला उलट आम्ही प्रत्युत्तर असं दिलं की आम्ही मालकीबद्दल काही डिस्प्यूटच करत नाहीये. त्यांची मालकी असू शकते, पण जर त्यांना त्या मालकीवरती जर बिल्डिंग उभा करायची असेल तर 253 254 कलमाखालची बिल्डिंग परवानगी त्यांना पाहिजे असते, जी त्यांच्याकडे नाहीये. मग जर अशी परवानगी नसेल तर ते इल्लीगल बांधकाम ठरतं. माननीय उच्च न्यायालयाने नुकतेच काही जजमेंट दिलेले आहेत ज्याच्यामध्ये इल्लीगल बांधकामाला तुम्ही कारवाई कठोर प्रमाणात करा. आणि आताच रिसेंटली राजेंद्र बडजात्या आणि असे काही जजमेंट आहेत ज्याच्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिलेले आहेत. ते आदेश मी मान्य न्यायालयाला दाखवले आणि न्यायालयाने कुठल्याही प्रकारची स्थगिती मतीन यांना न देता सरळ फक्त सिंपल नोटीस काढली आणि पुढच्या आठवड्यामध्ये 18 तारखेला सुनावणी ठेवली आहे. यामध्ये स्टे दिलेला नाही, स्टेटस को सुद्धा दिलेला नाही. प्रशासनाला जर असं वाटलं कारवाई करायची तर ते उद्या कारवाई करू शकतात किंवा या काळात कारवाई करू शकतात का? प्रशासनाचा अधिकार आहे, कारण माझं कुठलंही स्टेटमेंट कोर्टाने रेकॉर्ड केलेलं नाही की आम्ही असं थांबू वगैरे असंही काही कोर्टाच्या आदेशामध्ये नाहीये. सिंपल नोटीस आहे. उच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामध्ये फक्त नोटीस इश्यूड टू द रिस्पॉन्डंट रिटर्नेबल ऑन 18 मे एवढा साधा आदेश आहे. त्यामध्ये स्थगिती कुठल्याही प्रकारची नाही, त्यामुळे प्रशासन कारवाई करू शकते. आज सुट्टीच्या कोर्टापुढे मतीन माजिद शेख आणि इतर 3 लोकांच्या बाजूने आपण रीट याचिका दाखल केली होती. त्या रीट याचिके संदर्भामध्ये सुनावणी आता 5:30 वाजता संपली. त्या सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने जे तर महापालिका आणि सरकार या दोन्ही पक्षांना नोटीस इश्यू करून ते प्रकरण आता 18 तारखेला पुढील सुनावण्यासाठी ठेवलंय. कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान स्वतः अतिक्रमणाची पदवी अधिकारी जे आहेत महापालिकेचे ते हजर होते. त्यांना कोर्टाने तोंडी सांगण्यात आलं की आम्ही या प्रकरणामध्ये आपल्या विरुद्ध कोणती ऑर्डर पास करत नाही आहोत, परंतु 18 तारखेपर्यंत आपण थांबावं. त्या संदर्भामध्ये महापालिकेचे वकील जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीची आपली सूचना माझ्या अधिकाऱ्यांना निर्देशित करतो आणि त्यानंतर जे तर मॅटरची पुढील सुनावणी 18 तारखेला आता होईल. 18 तारखेपर्यंत स्टे मिळालाय नाही, 18 तारखेपर्यंत स्टेच्या बाबतीमध्ये ऑर्डर अशी कोणती झाली नाही. त्या गोष्टीमध्ये त्यांनी जे तर न्यायालयाने सुद्धा जे महानगरपालिकेचे वकील होते त्या महानगरपालिकेच्या वकिलांना सांगितलं की 18ला प्रकरण ठेवण्यात असल्यामुळे आणि जर समजा कारवाई झाली तर या प्रकरणाचा पुढचा निपटारा होऊ शकत नाही. या गोष्टीमुळे आपण आपल्या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी व अधिकाऱ्यांना या संदर्भात तोंडी निर्देश द्यावे. स्टेटस संदर्भामध्ये आदेशात कोणतेही नमूद नाही. त्यांनी आम्हाला नोटीस दिली होती की 24 तासात तुम्ही तुमचं काढून घ्या, अथवा आम्ही पाडू. परंतु ते स्वतः हजर असल्यामुळे आणि न्यायालयाने अशा पद्धतीने त्यांना तोंडी त्यांच्याकडनं सूचना केल्या असल्यामुळे त्याची त्या गोष्टीसाठी आढळ राहतील अशा पद्धतीचं आज तरी हे आहे. नाव अभय सिंह भोसले.